सो वेलकम टू माय चॅनल. सो आता आम्ही आलो आहे खाण्यासाठी, नाश्त्यासाठी. बिकॉज आम्ही जिथे गेलेलो तिथे खायचं काहीच नव्हतं. सो आम्ही आलो दिया स्नॅक सेंटरमध्ये. सो हे खूप फेमस फूड काउंटर आहे ठाण्यामधलं. तुम्ही इकडे येऊ शकता जर तुम्ही ठाण्यामध्ये राहता. सो मी डोसा मागवला आणि मला एकच आठवत होती ह्याच्यामुळे डोसा, इडली, सांबर, चटणी. सो आता आम्ही विचार करत होतो की आम्ही कुठे जाणार. सो आता मग नेक्स्टली हा डोसा खूप तिखट होता गाईज. माझ्या मामाने मैसूर मसाला डोसा मागवला आणि मी रसमलाई परत मागवली. मला तिखट लागला तो डोसा, त्याच्यावर चटणी ऑलरेडी लावलेली म्हणून. सो हे खूप टेस्टी होती. आणि हे बघा माझ्या मामाचं, बिकॉज मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर नाही दिसला असेल. सो आता नेक्स्ट आम्ही ही जी दुकान होतं त्याच्या आतमध्ये घेऊन आम्ही आईस्क्रीम खाल्लं. आणि हा गाईज, हे आईस्क्रीम खूप बेकार होतं. आम्हाला लिटरली टाकायला लागलं, फुली मेल्टेड होतं. सो नंतर आम्ही आता जायला लागलो परत. आता आम्हाला डिनरसाठी आता आम्ही एका स्पेशल जागेवर जातो आहे. सो गाईज, ते पण सालवणमधलं हे एक फूड सेंटर आहे, फेमस आहे. पण हे बघा, इकडचं इंटिरियर खूप ब्युटिफुल आहे गाईज, खूप सुंदर आहे. आणि ह्याचं हँडल पण फिशवालं होतं, जर तुम्ही नोटीस केलं असेल तर. वाव. आणि का तिकडचं ना, म्हणजे मिरर होता इकडे एक, तो मी रेकॉर्ड करायचा विसरली आहे. सो तो पण खूप ब्युटिफुल होता. आणि गाईज, आणि वरती बघा गाईज, एवढं मी चॉकलेट, म्हणजे मी आधी बघितलं ना की हे वरती आहे का, पण नंतर बघितलं तर एवढी ब्युटिफुल फिशेस होती ना वरती गाईज. वाव. एक छोटी होती आणि एक मोठी होती. मोठीमध्ये तर वाव. नेक्स्ट आम्ही आता बघत होतो की काय मागवायचं. सो इथे मोस्टली तिथे नॉनव्हेज असतं, व्हेज पण भेटेल गाईज तुम्हाला. सो परत मी ही करायला लागली माहिती आहे का. सो गाईज, हे जे मेन्यू आहे ना, हे बघा. आता इन एक्झाम्पल हे प्रॉन्स थाली. सो त्याच्यामध्ये काय येणार ते होतं त्या मेन्यूमध्ये. सो ही खूप चांगलं ट्रिक आहे. आणि इकडचे ना सॉल्ट आहे ना गाईज, ते मी का दाखवते मी तिकडे, त्याच्यात ते सॉल्ट चिटकून आहे म्हणून तिकडे राईस टाकलाय. सो गाईज, हे बघा, आम्ही पॉपलेट थाली मागवली आणि रोटी. आणि पण आता आम्ही मागवलं बिकॉज एवढं तरी आम्हाला एक थाली पुरणार. आणि मग आम्ही प्रॉन्स राईस मागवलं. सो काही नंतर आम्ही सोलकढी आणि खरवस मागवलेलं. सो मी ते रेकॉर्ड करायचं विसरली, आय एम सॉरी. आणि आम्ही डिमार्टला पण गेलो, ते पण मी रेकॉर्ड